नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्याच्या काळात महाराष्ट्रातील बऱ्याच ऊसावर पोक्का बोईंग या रोगाचं साम्राज्य आलेलं आहे किंवा त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसू लागलेला आहे। तर आपण शेतकरी काय करतो, या रोगाकडे आपण कोण म्हणतं तांबेरा आहे, कोण म्हणतं साधे बुरशी असेल, जाऊ दे ती जात्या परत, पण असं म्हणून तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण हा पोक्का बोईंग नावाचा रोग तुमच्या ऊसाची पूर्णपणे वाढ थांबवू शकतो आणि नंतर आपल्या हातात काही गोष्टी राहू शकत नाही, त्यामुळे तुमचं प्रचंड नुकसान होईल। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पोक्का बोईंग म्हणजे नेमकं काय, तो कसा ओळखायचा आणि त्याच्यावर उपाय काय करायचे हे आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता पोक्का बोईंग म्हणजे नेमकं काय, तर हा फ्युजेरियम नावाची जी बुरशी आहे त्या बुरशीद्वारे हा रोग पसरतो। तर ज्यावेळी हवेत आर्द्रता जास्त असते किंवा लागून पाठोपाठ ढगाळ वातावरण जर जास्त असेल तर या रोगाचा प्रादुर्भाव मित्रांनो जास्त होतो आणि तो हवे वाटे किंवा आपल्या पाण्या वाटे सुद्धा होण्याचा पसरतो, त्यामुळे याची काळजी योग्य वेळी घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, या पोक्का बोईंग रोगाची लक्षणे कशी ओळखायची, तर त्याच्यासाठी 3 अवस्था आहेत। पहिल्या अवस्थेत काय होतं, पाणी पिवळे किंवा पांढरे पडायला चालू होतात। शेंड्याकडचं जे पान असतं 2 किंवा 3 नंबरचं ते पिवळं आणि पांढरं पडायला चालू होतं, आपण त्यावेळी दुर्लक्ष करतो। आता दुसऱ्या अवस्थेत काय होतंय, तर शेंड्याच्या पानाला सुरकुत्या पडायला चालू होतात आणि त्या पानाला असं वेटोळं घातल्यासारखे वेडेवाकडे होतात किंवा गाठ ज्या पद्धतीने आपण मारतो त्या पद्धतीने त्या ऊसाला गाठ पडते, फोटोमध्ये तुम्ही बघू शकताय। तर ह्या दुसऱ्या अवस्थेतल्या लक्षण आहेत। आणि तिसऱ्या अवस्थेत काय होतं, शेंडा कुजायला चालू होतो आणि परिणामी ऊसाची वाढ खुंटते आणि आपल्याला मोठ्या परिणामाला नुकसानीला सामोरं जावं लागतं मित्रांनो। तर मित्रांनो, ही झाली लक्षणे। आता त्याच्या मागची कारणे काय, जेणेकरून आपल्याला पहिल्यापासूनच त्याची काळजी घेता यावी। तर पहिलं कारण आहे मित्रांनो, अतिनत्रयुक्त खतांचा वापर जास्त करणे। आपण नत्रयुक्त खतांचा वापर अतिशय केल्यामुळे या रोगाला बळी पडतो आपला ऊस। आणि दुसरं लक्षण जे आहे ते हवेतील सातत्याने असणारी आर्द्रता किंवा सातत्याने असणारा पाऊस सुद्धा या रोगाला कारणीभूत ठरू शकतो। किंवा थंडीमध्ये जर तुमची थंडी 2 ते 3 महिने लगातार सतत राहिली असेल किंवा पानावर त्याचं पाणी सारखं पडत असेल, जास्त काळ पाणी तुमचे दिवसातून भिजलेल्या अवस्थेत राहत असतील तर या रोगाचा मित्रांनो प्रादुर्भाव होतो। आता तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की रोगट बेण्यांचा आपण वापर करून ऊस लावतो किंवा आपण दुर्लक्ष करतो ऊस लावताना, तर हे रोगट बेणं सुद्धा ह्या रोगाला कारणीभूत ठरू शकतात। आणि चौथी गोष्ट यातली महत्त्वाची आहे की विशिष्ट प्रजातीवरच जास्त याचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो। उदाहरणार्थ को 265 मध्ये हा रोगाचं प्रमाण जास्त आढळून येतं मित्रांनो, आपल्याला 86-032 आहे, पण याच्यामध्ये प्रमाण आपल्याला तुलनेनं अतिशय कमी दिसतं। त्यामुळे जात निवडताना सुद्धा आपण त्या जातीची पूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि मगच आपण ऊस लावला पाहिजे। तर आता माझ्या शेतात सुद्धा हा रोग आहे, पण बाहेरच्या बाजूला आहे, ठराविक 1 ते 2 बेटात आहे। त्याच्यावर मी काय उपाययोजना केल्या ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता या बुरशीवर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर खाली दिलेल्या 3 पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करा। पहिलं जे आहे ते कार्बन ऑक्सिक्लोराइड आहे, ते 2.5 ग्रॅम प्रति लिटरला आपल्या पंपामध्ये घ्यायचं आहे। दुसरं जे आहे ते आहे कार्बन डायझेम, ते 1 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे तुमच्या ऊसावर फवारणी करायची आहे। आपला पंप शक्यतो 15 ते 20 लिटरचा असतो, त्याप्रमाणे आपल्या पंपाच्या जेवढं लिटर आहे त्याप्रमाणे त्याचं प्रति लिटर 1 ग्रॅम एवढं प्रमाण घ्यायचं आहे। आणि तिसरा जो आहे तो मॅन्कोझेब, हे सुद्धा 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपण वापरायचं आहे। तर यापैकी 3 पैकी कोणतंही तुम्ही बुरशीनाशक वापरून या रोगावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवू शकता। फक्त काळजी काय घ्यायची आहे की सकाळी 11च्या आत किंवा सायंकाळी 4 नंतर ही फवारणी घ्या। शक्यतो जास्त वारा असेल तरी फवारणी घेऊ नका। आणि दुसरी गोष्ट आहे की जर पाऊस काळ असेल किंवा वाटत असेल आपल्याला पाऊस येणार आहे तर स्टिकरचा जरूर वापर यामध्ये करायचा आहे। आता हे झाले रासायनिक उपाय। प्रतिबंधात्मक उपाय काय आपल्याला करायचे आहेत हे पण तुम्हाला मी सांगतो। तर ज्यावेळी आपण बेणे ऊसाचे बेणे आणतो त्यावेळी बेणे प्रक्रिया करूनच ऊसाची लागवड करावी। दुसरा विषय आहे नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा, जेणेकरून नत्र जास्त होणार नाही आपल्या पिकामध्ये। आणि तिसरी गोष्ट आहे की शेतामध्ये पाणी सारखं साचणार नाही किंवा पाण्याचा निचरा पद्धत आपल्या शेतामध्ये आवश्यक आहे, याची काळजी मित्रांनो घ्यायची आहे। तर मित्रांनो, पोक्का बोईंग हा विषय आहे, यावर जर आपण वेळेत लक्ष दिलं आणि त्याच्यावर जर आपण या बुरशीनाशकांच्या मी दिलेल्या फवारणी केल्या
तर आपल्याला वेळेत नियंत्रण मिळवणं सहज शक्य आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ती सर्व शेतकऱ्यांपर्यंत, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोचवा, जेणेकरून कुणाचंही नुकसान होता कामा नये. आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा. तोपर्यंत आपण पुढचा विषय घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत आपण थांबूया मित्रांनो. धन्यवाद.